समाधान धर्म व बाल संस्कार केंद्राच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर स्वतःचे आणि पालकांचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन केले। विद्यार्थ्यांनी आपले आणि आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग शस्त्रासारखा करावा, यामुळे संपूर्ण जीवन हे सुखमय होईल। शालेय शिष्यवृत्ती किंवा साहित्य वाटप विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक संधी आहे। आज मिळालेलं उद्या इतरांना द्यायचं ही परतफेडीची भावना विद्यार्थ्यांनी जोपासावी असे मत नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी समाधान धर्म व बालसंस्कार केंद्राच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि शालेय साहित्य वाटप प्रसंगी व्यक्त केले। समाधान धर्म व बालसंस्कार केंद्राच्या वतीने मंगळवारी सायंकाळी रेवणसिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे शालेय साहित्याचे वाटप आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार आयोजित करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर उद्योजक लक्ष्मीकांत चाटला, महांतेज गुळगी, सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र हिंगमिरे, चंद्रकांत मुंडे, दत्तात्रय बडक, मल्लिकार्जुन सोन्ना यांची उपस्थिती होती। भवानीपेठ परिसरातील इंदिरा वसाहत, भाजी मार्केट, घोंगडी वस्ती, मड्डी वस्ती, जोडभावी पेठ येथील 500 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप समाधान धर्म आणि बालसंस्कार केंद्राच्या वतीने करण्यात आले। पुढे बोलताना डॉक्टर किरण देशमुख म्हणाले की कष्टकरी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण एक साधन आहे। चांगल्या शिक्षणामुळे भविष्यात अनेक क्षेत्रात संधी मिळू शकते। अशा संधींचा फायदा घेऊन आपल्या परिवाराचे संपूर्ण जीवन सहज सुंदर करण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी करावा। आज मिळालेली शैक्षणिक साहित्याची संधी भविष्यात आपणही कुणाला तरी देऊ असा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहनही यावेळी डॉक्टर किरण देशमुख यांनी केले। आता भगिनी या भागातले पालक यांनी आपल्याला भरभरून प्रोत्साहन देतात, त्याबद्दल मी तुमचं शुभेच्छा देतो। आपण हे काम करत असताना मगाशी आपल्या मनोगत मध्ये सुभाषांना म्हणाले की आम्ही सुद्धा लहान असताना आम्हाला कोणीतरी मदत केलं होतं, त्याचाच एक परतफेड म्हणून आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेतनं त्यांनी हा कार्यक्रम घेण्यास सुरुवात केला। आज जे होतकरू विद्यार्थी आहेत ज्यांना आपण शालेय साहित्य देत आहोत त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की हे मदत नाही, हे तुम्हाला एक संधी आहे। आपल्या कष्टकरी आई वडिलांनी आपल्यासाठी जे स्वप्न पाहिलेलं आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण हा एकमात्र शस्त्र आहे जे आपल्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण वापरू शकतो। आणि या शस्त्राला आपण जे काही गरज असते ते पुरवण्यासाठी जे सुभाषांनाच्या मार्फत या ठिकाणी आपण साहित्य घेत आहोत हे सुद्धा आपण मोठे झाल्यावर आपण स्वतःच्या पायावर उभारणार आणि यानंतर आपण एक चांगल्या नोकरी लागू किंवा चांगल्या आपल्या समाजात एक चांगलं नाव जेव्हा होईल त्यावेळेस आपण सुद्धा या समाजाचं काहीतरी देणं लागू या भावनेतनं आपण सुद्धा त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना मदत करावं या भावनेतनं आपण आजचा संधी मदत स्वीकारावा। त्यांना मदत झालं, त्यांनी आज तुम्हाला मदत करतायत, तुम्ही पुढे जाऊन दुसऱ्यांना मदत करणार, ही साखळीच आहे। या चांगल्या भावनेतनं जी साखळी निर्माण झालेली आहे हे निरंतर असंच चालू राहावं। जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मदत असंच आपल्या सर्वांच्या पुढाकाराने मिळत राहावं। सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक वीरेंद्र हिंगमिरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तत्पूर्वी प्रास्ताविक केंद्राचे संस्थापक सुभाष कलशेट्टी यांनी तर सूत्रसंचालन ओंकार मुंडे आणि आभार केदार खोबरे यांनी मानले।